राज्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. काय एकूणच तुमची तुमची काय भूमिका आहे? किती जागांवरती तुम्ही निवडणूक लढताय आणि प्रामुख्याने मुंबईमध्ये कशा प्रकारची तयारी आहे? आजच आमची राष्ट्रीय कार्यकारिणीची मीटिंग झाली आणि मुंबई विभागाची बी झाली. त्यात आम्ही मुंबईमध्ये सर्व जागा राष्ट्रीय समाज पक्ष सोहळा लढण्याच्या तयारीत आहे. आत्ता आजपर्यंत 112 उमेदवाराची यादी आमच्याजवळ प्राप्त झालेली आहे आणि संभाजीनगरला लढवतोय, नागपूरला लढवतोय, अकोला आहे, कल्याण डोंबिवली आहे, वसई नालासोपारा आहे, भाईंदर आहे, पुणा पिंपरी चिंचवड आहे, सोलापूर आहे, सांगली, कुपवाड, मिरज आहे. ज्या ज्या महानगरपालिका येतात त्या नांदेडची त्यात आम्ही सर्व ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष खातं उघडल अशी मला अपेक्षा आहे. कालच मागल्या 8 दिवसापूर्वी एक इलेक्शन झालं नगर परिषदेचं. त्यात देखील राष्ट्रीय समाज पक्षानं अतिशय चांगला प्रेफरन्स दाखवलेला आहे. आम्ही बारामती देखील राष्ट्रीय समाज पक्षाचं खातं उघडतोय. तसंच सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, परभणी या मतदारसंघात देखील आम्ही राजसभाचं खातं डेफिनेटली उघडू. जालन्यात देखील आम्ही खातं खोलू. अशा दृष्टीने राष्ट्रीय समाज पक्षाची आगेकूच चाललेली आहे. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये देखील आम्ही सर्व ठिकाणी कॅन्डिडेट टाकतोय. आमचं प्रथमतः ठरलेलं आहे की स्वतंत्र लढायचं. जर महाविकास आघाडीची ऑफर आली, सन्मान जर जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीवर देखील शेवटच्या 2 दिवसात आम्ही निर्णय घ्यायला तयार आहे. पण आजपर्यंत महाविकास आघाडीचं काही आम्हाला निमंत्रण नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्र आता एकटा चलो या भूमिकेत आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष जात आहे. मुंबईमध्ये कुठल्या मुद्द्यांवरती घेऊन तुम्ही निवडणुकांना सामोरे जाताय? मुंबईमध्ये कसं आहे, या देशाची लोकशाही टिकली पाहिजे हा पहिला मुद्दा आहे आमचा. डेमोक्रॅसी म्हणत असेल तर लोकांच्या हातात सत्ता आली पाहिजे. पण लोकांच्या हातात सत्ता नाही, वोट चोरी होती या, परत ना त्यांचा अधिकार छिनले जातात. मी ह्या साऱ्या बाबीच्या विरोधात आक्रोश तयार करण्याचं आम्ही काम करू. त्याचबरोबर गटर असेल, रस्ता असेल, पाणी असेल, लाईट असेल, या दृष्टीने देखील एका बाजूला हे सरकार लाडकी बहीण योजनेला पैसे देतात, दुसऱ्या बाजूला अदानीच्या टेरिफ कार्डावरनं लाईट बिल उडवून घेते. भाज्यांचं दर वाढलं, फळांचं दर वाढलं, तेलांचं दर वाढलं, पेट्रोल दर वाढायला लागलं. हे लोकांच्या जनतेतल्या खिशातलं पैसे कसं काढून घेतंय हे राज्य आणि केंद्र सरकारचं आम्ही ह्या इलेक्शनच्या माध्यमातून लोकांत जनजागृती करू. झोपडपट्टीतला माणूस झोपडपट्टीतच राहायला लागलेला आहे आणि बडे उद्योगपती हे मोठे व्हायला लागलेले हा सरकारचा नियम झालेला आहे स्वतःची. आणि या देशामध्ये कायदा राहिलाय का नाही राज्यामध्ये? आज सारी मुंबई अदानीच्या घशात घालण्याचं पाप केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. हा आम्ही मुद्दा समजून टाकलाय. ते कोस्टल रोड काढतात, हे काढतात, पण सामान्य माणसाची आजही प्रगती नाही. ठराविकच लोक पुंजीपती होतात आणि बहुजन समाज गरीब गरीब होत चाललेला आहे. हे आम्ही त्यांना कम्पॅरिझन बिटवीन देम मधला फरक स्पष्ट करून दाखवण्याचा प्रयत्न करू. आम्हाला अपेक्षा आहे ते पैशाच्या जोर इलेक्शन जिंकण्याचा प्रयत्न करतील. पण जनतेला आमचं म्हणणं आहे पैसे त्यांचं घ्या आणि जे सत्य माणूस आहे त्याच्या पाठीमागे उभा राहावा. आम्हाला विश्वास आहे की ते आमच्यासारख्या छोट्या पक्षांच्या रिजनल पार्टीच्या पाठीमागे ही जनता राहील असं मला विश्वास आहे. या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू राहणार आहे. वोट चोरीच्या मुद्द्यांवर तर सातत्याने देशामध्ये चर्चा आहे, परंतु सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की केवळ हा खोटा प्रचार केला जातोय, विरोधकांकडून त्याचा कांगावा केला जातोय, जनता आमच्या सोबत आहे. आमचं त्यांना म्हणणं आहे की तुम्ही तसं म्हणतात चाल, तर आत्ताच एक न्यूज अशी मला मिळाली की दहिसरच्या भागातली 3,700 मतं तुम्ही ज्या माणसाचं मतदान नाही, यादीत नाव नाही, काय नाही, त्यांची नावं ती यादी का घुसवली तुम्ही? ही कोण करतंय? झारीतले सुकण्यासारे कोण आहे? ही लोकशाहीची हत्या नाही का? असं प्रत्येक वार्डात जर त्याने 20,000 मताचं ट्रोलिंग करत असतील, ही करणारी कोण आहे? सत्ता कोणाच्या हातात आहे? तुम्ही काय करताय? लोकांना एवढं उल्लू समजता का? जर ही अशी प्रशासन व्यवस्था करत असेल तर ह्यांचंच नगरसेवक येणार ना. हे लोकांना आम्ही जाऊन लोकांना झुगी झोपडी जाऊन आम्ही लोकांचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांचा गांधी बाबा कितीही चालू द्या, आम्ही आमच्या बुद्धीने आम्ही त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू. लोकांना सांगू तुम्हाला हे 2.5 लाख रुपये द्यायची 2,500 रुपये द्यायची भानगड करतात. मेट्रो उभा केली, ट्रेन उभा केली, मुख्यमंत्री नसला तरी मेट्रो तयार होती या, काय काळजी नाही. प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम असतं ते विशेष म्हणजे. जर तुम्ही कोस्टल रोड केला, हे केला म्हणून दाखवता, पण गरीबाच्या कशातलं पैसे किती वाढलेत आज तंग आहे. युवक महिला असतील, शेतकरी वर्ग असेल, तरुण बेरोजगार असेल, बेरोजगारांची संख्या किती वाढत चालली. या देशातलं जागतिक बाजाराच्या लिस्टमध्ये बघितलं तरी भारताचा नंबर 150वा लागला. प्रत्येकाच्या माणसावर कर्जावर लोन वाढत चाललेलं आहे. हे कर्ज कोणाचं आहे? हा मंत्री किंवा मुख्यमंत्री वी आर द ट्रस्ट ऑफ द पीपल असतो.
तो मालक नसतो जनतेचा, हे लक्षात ठेवून आपण मंडळींनी चाललं पाहिजे. हे लोकांना आम्ही स्पष्ट करणार आहे. म्हणून लोकांना सांगतो की तुमची आमदानी किती वाढली सामान्य माणसाची झोपडपट्टीतल्या. मोठ्या लोकांची वाढत चाललेली आहे, पण सामान्य माणूस हा गलित गात्र होत चाललेला आहे, रोजीरोटीला महाग होत चाललेला आहे. हे आम्ही त्यांना कम्पॅरिझन करून सांगू. त्यामुळं फेक नेरेटिव्ह बनवण्यात ते सक्सेस आहेत भाजपवाले, आम्ही मंडळी नाही. आम्ही लोकांना सांगू की लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर तुम्ही त्यांना मतदान करू नका. भारताचं संविधान धोक्यात आहे. समतामूलक समाज निर्मिण्यापासून बिघडण्याचं काम ही पाप करतात. पुंजीपतीचं राज्य आणण्याचं त्यांचा विचार चाललेला आहे. तर अशा सरकारला तुम्ही मतं देणार आहे का? आता तात्पुरतं लखलखीत वाटल, पण ते सोनं नसतं, बँटेक्स असतं हे लोकांना कळायला लागलेलं आहे. म्हणून आम्ही लोकांना स्पष्ट सांगू की हे फार मोठ्या जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतात. भारतीय जनता पार्टी फार तत्वज्ञानी पार्टी आहे, स्वच्छ म्हणतात. तर तुम्ही काँग्रेसची रोज माणसं काय घेताय? तुमचा केडर का तयार होत नाही? याचा अर्थ जनतेचा विश्वास तुमच्यावर नाही हे लोकांना एकदा सध्या झालेला आहे. मग ते काय करणार? मशीनमध्ये छेडछाड करणार, निकालात डिले करणार. आता जर दुर्दैव की आज असं कॅबिनेटने ठराव पास केला, कोर्टाला व्हॅल्यू न देता इलेक्शन कमिशनर सारी पॉवर दिली. आमसारख्या विरोधी पार्टीनं न्याय कुणाकडे मागायचा? इलेक्शन कमिशनर जर त्यांचं राज्य सरकारचं ऐकत असेल तर हे कितपत योग्य आहे? ही लोकशाहीला घातक आहे का नाही? म्हणून उद्या लोकशाहीला मताचा अधिकार देखील तुम्हाला ही माणसं ठेवणार नाही हे आम्ही लोकांना सांगणार आहे. आमसाठी मत देऊ नका. तुम्हाला जिवंतशाही या भारतात राहायचं असेल तर ह्यांना मत देऊ नका हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. माझा शेवटचा प्रश्न आहे, विधानसभा निवडणूक असेल किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी तुम्ही सर्व एकसंघ दिसला, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तशा प्रकारचं एकसंघ असणार तुम्हाला सर्व विरोधकाचं दिसत नाही, याचं काय कारण असं तुम्हाला? त्याचं कारण काय झालं, जे मोठ्या पक्षानं मोठ्या भावानं लहान भावांना समजून घ्यायचं असतं. आमच्यातला मोठा भाऊच गोंधळलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळं त्यांनी काय करायला पाहिजे, त्या अशा रिजनल पार्टीला बोलवून त्यांना सांगायला पाहिजे तुमची किती आहे, 5, 10, 7 जागा, यांच्या 10 आहे, अशा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण दुर्दैव आज झालंय, त्या भारतीय जनता पार्टीनं 20-22 वर्ष 12 वर्ष झाले इलेक्शनच लागू दिले नाही. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय मला नगरसेवक व्हायचा आहे, मला झेडपी मेंबर व्हायचा आहे, आणि त्यामुळे प्रत्येकात रेस लागत चाललेली आहे. हे देखील त्या कार्यकर्त्याला स्वतंत्र उचलायला लावायचं का? आम्ही खासदार व्हायचं, मंत्री व्हायचं, आमदार व्हायचं, कार्यकर्त्याला काय? त्या कार्यकर्त्याला वाटतं ही इलेक्शन ही कार्यकर्त्याचं आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षात एवढी गर्दी झाली आहे, माझ्या एका वार्डातून 4-4 लोक तिकीट मागायला लागलेत, माझेच कार्यकर्ते. आता 4 मधलं कसं द्यायचं ते क्रायटेरिया, विजय कोण होतोय, काय फंड कसा आहे, या दृष्टीने ठरवावं लागतंय. अशी भानगड झालेली आहे. त्यात हे महाविकास आघाडीच्या लोकांनी, काँग्रेस असेल, पवारसाहेब असतील किंवा उद्धव साहेब असतील, हे सामान्य लोकांना घेऊन बाकीच्या लोकांना बसायला पाहिजे, पण त्यांनी काय अजून तसं दिसत नाही. म्हणून आम्ही काय केलं, एकटा चलो रे या भूमिकेत आम्ही आलेलो आहे. शेवटच्या 2 दिवसात जर महाविकास आघाडीने आम्हाला कॉल दिली तर आम्ही त्यांच्याशी बसायला तयार आहे.